नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जांजे ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूचे रुग्ण, एक रुग्ण दगावला, प्रशासन सज्ज। उरण तालुक्यातील जांजे ग्रामपंचायतीने नाले सफाई व कचरा उचलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने डेंग्यूची साथ पसरली आहे। डाऊरनगर येथे आतापर्यंत 3 जणांना डेंग्यूची लागण झाली असून त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। डेंग्यूची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। उरण तालुक्यातील जांजे ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा असल्याने येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला मोठा संघर्ष करावा लागत आहे। अशातच या परिसरातील रहिवाशांना पाणी पुरवठा हा अपुरा होत असल्याने येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करत आहेत। त्यामुळे सदर साठवणूक केलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढत आहे। तसेच नाले व उघड्या जागा हे कचऱ्याने तुडुंब भरल्याने मच्छरला प्रादुर्भाव वाढत आहे। अशातच पावसाळा तोंडावर आलेला असतानाही ग्रामपंचायतीने नाले सफाई, औषध फवारणी किंवा गटारे स्वच्छ करण्याची मोहीम अद्याप हाती घेतली नाही। परिणामी गेल्या 15 दिवसात गावात डेंग्यूचे 3 रुग्ण आढळले। यातील एका 22 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य 4 जणांवर खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जांजे ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाने सदर परिसरात फवारणी करण्यास सुरुवात केली आहे। तसेच साठवणूक केलेल्या पाण्याचा वापर हा सुरक्षित पर्यायाने करावा असे आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। जांजे ग्रामपंचायतीने तातडीने साफसफाई करण्याकडे लक्ष केंद्रित केले असून रहिवाशांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर, उरण।